मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या विशेष कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतोय, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत वाशिम येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखा कार्याध्यक्ष PS खंदारे सर. सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन की आपण नवराष्ट्रासारख्या लोकप्रिय चॅनलवरती ही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मालिका सुरू केलेली आहे. सर, आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष, यासोबतच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहेत, तर आपल्या कार्याबद्दल माहिती द्या. संत समाजसुधारकांचा जो वारसा आहे तो वारसा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालवते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यामध्ये पितामह म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो ते बी प्रेमानंद आणि डॉक्टर अब्राहम कोवूर. डॉक्टर अब्राहम कोवूरच्या माध्यमातून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जी प्रेरणा घेतली आणि बी प्रेमानंदांनी महाराष्ट्रामध्ये 77, 78, 75च्या दरम्यान एक राज्यव्यापी मोहीम सुरू केलेली होती आणि तथाकथित चमत्काराचा दावा करणाऱ्या बुवा बाबांचा, मांत्रिकांचा त्यांनी भांडाफोड करण्याचं काम सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये केलं. हीच प्रेरणा घेऊन श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपणही संत समाजसुधारकाचा वारसा महाराष्ट्रामध्ये चालवला पाहिजे, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सोबतच पुरोगामी विचारधारा या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा या महाराष्ट्राला लाभला, तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा तथाकथित दाव्या करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्यासाठी 9 ऑगस्ट 1989मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या माध्यमातून केली गेली आणि तेव्हापासून मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेला आहे. मी 1990 ते 1999पर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली आणि 2000 पासून ते आता 2024पर्यंत आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला वाशिम जिल्ह्यामध्ये सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी वेगवेगळ्या पद्धतीचे अभियान राबविले गेले. त्याच्यामध्ये भानामती निर्मूलनाची मोहीम आपण राबवली. त्यासोबतच उज्ज्वल उद्यासाठी वारसा समाजसुधारकाचा, विवेकाचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा हे राज्यव्यापी अभियान आपण 90 दिवसाचं महाअभियान वाशिम जिल्ह्यामध्ये राबवलं होतं. त्यासोबतच यात्रा आडवा आणि चमत्कार घडवा हे अभियान देखील आपण राबवलं होतं. म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ चमत्काराचा दावा करणाऱ्याच गोष्टीवरती विरोध करते असं नाही आहे, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विवेकवाद जागृत व्हावा आणि फलज्योतिष्य हे शास्त्रच नाही आहे, तर मग ते विद्यार्थ्यांना ग्रहगोलांच्या संबंधानं माहिती व्हावी म्हणून शाळा महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या प्रेरणेने एक बलून घेऊन आपण संपूर्ण वाशिम जिल्ह्यातल्या काही शाळा आणि महाविद्यालयामध्ये गेलो आणि मनोरंजनातून विज्ञान आणि हसत खेळत चला ग्रहताऱ्यांशी भेटूया, ग्रहगोलांशी भेटूया आणि मग सृष्टीची निर्मिती कशी झाली, मग ग्रहगोलांशी किंवा राशीशी आपला काही संबंध आहे का, राशीची निर्मिती कशी झाली आणि संपूर्ण 12 राशीमध्ये अख्ख्या मानवजातीला त्यांनी कशा पद्धतीनं गुंतलेलं आहे याचं सविस्तर असं वृत्तांत आपण शालेय जीवनातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शनीची 7.5 काय असते, मंगळ म्हणजे काय असतो, म्हणजे एखाद्या महिलेच्या किंवा एखाद्या नववधूच्या लग्नपत्रिकेमध्ये मंगळ निघाला तर तो मंगळ किती घातक असतो याचं विवेचन देखील आपण मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून ते केलेलं आहे. वास्तविक पाहता शेकडो किलोमीटर अंतरावरती दूर असलेले हे ग्रहतारा आणि त्यांच्या माणसाच्या जीवनाशी अर्थार्थी काही संबंध आहे का, तर तो अजिबात संबंध नाही आहे. माणसाचा कार्यकारण भावच माणसाला कारणीभूत असतो आणि कार्यकारण भावावरती माणसं कशा पद्धतीनं विश्वास न ठेवता ते कशा पद्धतीनं ह्या राशीचक्रामध्ये गुंतलेले आहेत आणि ते गुंतू नये म्हणून ज्या पद्धतीनं साने गुरुजींनी सांगितलं होतं का, या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्ही शिल्पकार. आणि म्हणून या देशातील ही भावी मंडळी जर शिल्पकार बनवायची असेल तर मुलांमध्ये विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नित्यमूल्य असलेले शिक्षण हे रुजलं पाहिजे. या दृष्टीनं महाराष्ट्र अनिसाचा तो प्रयत्न राहणार आहे. सर, आपण इतक्या वर्षापासून समाज प्रबोधनाचं कार्य करत आहात. समाजात अंधश्रद्धा जी आहे ही कोणत्या स्तरावर आढळते, याची कारणे काय आहेत, नेमकं आपल्याला काय वाटतं?
समाजामध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीची अंधश्रद्धा आहे आणि ती आजही आहे. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं का शिकलेल्या माणसांमध्ये अशी कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा नसेल, परंतु आज शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय आणि ऑफिसमध्ये देखील पाहतोय की ते मंडळीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या कर्मकांडांना आणि ह्या गोष्टींना बळी पडलेले आहेत. त्याचं एकमेव कारण असं आहे की ज्या पद्धतीनं तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर त्याच्या पोटी येणारी संततीसुद्धा ही निकोप प्रवृत्तीची होत असते. कारण खान तशी माती आपण असं म्हणतो. म्हणजे ज्या घरांमध्ये ज्या पद्धतीचे संस्कार असतील ते संस्कार त्या मानावरती बिंबलेले असतात आणि मग पुढे माणूस कितीही मोठा झाला, शिकला सवरला तरीही त्याच्यावरचे असणारे जे अनुकरण आहे ते मात्र काही जाता जात नाही. आणि अशीच माझी समाज प्रबोधनाची रॅली होती. आम्ही 10-15 गावची माणसं होतो आणि ती रॅली काढत असताना माझ्या घरच्या माझ्या आजोबा वारल्याचं मला निरोप एका गावांमध्ये आला. कारण त्या काळात कुठल्याही पद्धतीची संसाधनं नव्हती, मोबाईल नव्हता किंवा कुठलीही गोष्ट नव्हती आणि एकमेकांना फक्त चिठ्ठी किंवा हस्ते परहस्ते निरोप द्यायचा आणि त्या गावांमध्ये आम्ही जायचं आणि ते प्रबोधन करायचं. तर एका गावामध्ये आम्ही गेलो असता त्या गावामध्ये एक असं कळलं की तळणीचे भिवाजी खंदारे हे वारलेले आहेत. आता भिवाजी खंदारे म्हणजे माझे वडीलच आणि मग माझ्या आजोबा वारल्याच्या नंतर मग मी त्या दिवशीची पुरती ती रॅली थांबवली आणि आम्ही आमच्या गावी गेलो. तोपर्यंत आजोबाची अंत्यसंस्कार वगैरे झाला होता. सावडायचा कार्यक्रम त्या ठिकाणी फक्त बाकी होता. मी घरी गेल्याच्या नंतर उद्याचं सावडणं आणि आज संध्याकाळी म्हणजे आमच्या गावांमध्ये आणि आमच्या परिवारामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीची प्रथा होती की सावडण्याच्या दिवशी त्या माणसाला जिवंतपणी जी काही व्यसनं असायची ती व्यसनाची पूर्ती सावडायच्या दिवशी करायची. माझ्या गावातल्या आणि माझ्या भावकीतल्या आणि माझ्या वडिलांना सांगितलं की उद्या आपल्या सावडण्याचा कार्यक्रम आहे, तर उद्या आपण कुठलंही साहित्य घ्यायचं नाही, तळलेले पदार्थ घ्यायचे नाही, गोमूत्र घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही, फक्त मेणबत्ती आणि फुलं घ्यायचे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही घ्यायचं नाही. पण भावकीचे माणसं मात्र ते त्या याच्या पद्धतीचे असल्यामुळं त्यांनी काय केलं, ते ताट सजवलंच आणि ताट सजवल्याच्या नंतर ते माझ्या वडिलाच्या हातात दिलं. माझ्या तळपायच्या मस्तकाला गेले आणि मी सांगितलं की मी बाहेर लोकांना प्रबोधन करतो आणि माझ्या घरामध्ये हे असं होता कामा नये आणि म्हणून परिवर्तन जर करायचं असेल तर ते घरातल्या माणसाची मनं दुखली तरी हरकत नाही. तेव्हाच आपण ठाम असू शकतो की महात्मा फुलेचं मी पुस्तक वाचलेलं, महात्मा फुले वाचलेले आणि महात्मा फुले ज्यावेळेस शिक्षणाची ज्योत पेटवण्यासाठी वडील सांगतात की हे तुला काम थांबवावं लागेल कारण आपल्या व्यवस्थेच्या विरोधातलं ते काम आहे आणि तू जर थांबवत नसेल तर तू माझ्या घरातून निघलं पाहिजे. आणि महात्मा फुले स्वतःच्या पत्नीला घेऊन त्या घराच्या बाहेर पडतात. हा वैचारिक वारसा मी का समाजामध्ये रुजू नये म्हणून मी माझ्या वडिलाच्या हातातलं ताट घेतलं आणि ते ताट नालीमध्ये फेकून दिलं आणि सांगितलं की तुम्हाला सांगितलं होतं ना त्या ठिकाणी आपण काय घ्यायचं नाही म्हणून. आणि मग शेवटी आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर मग समाजातल्या, कारण मी समाजामध्ये फिरत असल्यामुळं आणि वडिलांचाही आजोबाचाही नावलौकिक असल्यामुळं आणि सोयरेधारे भरपूर असल्यामुळं खूप लोक आली. मग त्या लोकांना मी सांगितलं की बा कबीर म्हणतात की पशु की होतं पण ह्या नरका कछून होय, नर करणी करेसो नरका नारायण होय. म्हणजे माणसाचं जर परमेश्वर बनायचं असेल तर माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. हा विचार मी त्या ठिकाणी रुजवण्याचं काम केलं आणि लोकांना सांगितलं की जिवंतपणे आपण काय करतो की त्याला जी व्यसनं आहेत ती किंवा ज्याला त्या ज्या आवडतात गोष्टी त्या आपण सावडच्या दिवशी ठेवतो, राखीच्या ठिकाणी ठेवतो. मग मला असं सांगा म्हटलं की काही ठिकाणी लोकांचं मन दुखलं तरी हरकत नाही, परंतु समाजामध्ये अशाही पद्धतीची काही माणसं असतात किंवा अशाही पद्धतीच्या काही स्त्रिया असतात की काही स्त्रियांना किंवा काही पुरुषांना परपुरुष किंवा परस्त्री भोगल्याशिवाय जमत नाही. मग तो मेल्याच्या नंतर आपण असं म्हणत नाही की तुला जशी ह्या गोष्टीची आवश्यकता होती तसं तुला आता तुझ्यासाठी ही तरुणीताठी पोरगी आणून ठेवली किंवा तुझ्यासाठी हा तरुणाताठा मुलगा आणून ठेवला याचा तू स्वीकार कर असं आपण का म्हणत नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टीसाठी त्याचं मन अधुरं राहतं किंवा तो लागतो असं म्हणतात, तर मग या गोष्टीसाठी त्यांनी का लागू नये. मग हे खोचक प्रश्न मी माझ्या समाजाला आणि उपस्थितांना विचारले आणि म्हणून माणूस मेल्यानंतर माणसाचं काहीच नसतं, कारण तन ही मातीचे, मन ही मातीचे, मातीची सर्व ही काया आणि ती मातीतच आपण सगळे विरून जाणार आहोत. म्हणून ना माणसाला स्वर्ग आहे ना नरक आहे. स्वर्ग आणि नरकाची जी कल्पना संतांनी केलेली आहे की ती कशा पद्धतीने केलेली आहे, परोपकार म्हणजे आपण लोकांवरती उपकार केले किंवा लोकांच्या कल्याणाचं जर काम केलं असेल तर ते पुण्याचं काम आहे. आणि परपीडा म्हणजे दुसऱ्यांना आपण जर जिवंतपणे त्रास दिला असेल तर त्याचे फळ आपण सुद्धा जिवंतपणेच भोगतो ना. म्हणजे कर्मसिद्धांत जो तथागतांनी सांगितलेला आहे तो कर्मसिद्धांत देखील आपण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं आचरण केलं पाहिजे. तर मित्रो, आपल्यासोबत होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे PS खंदारे सर, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी यापुढे देखील आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.